वेलकम बॅक फ्रेंड्स. या लेक्चरमध्ये आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा आणखीन एक नवीन टॉपिक शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे अमाइन्स. क्लास 12 केमिस्ट्रीचा हा 13 नंबर टॉपिक आहे अमाइन्स. जनरली अमाइन्स जे आहे हे नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स असतात. म्हणजे अमाइन हा जो कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन हा इसेन्शियल पार्ट आहे. आणि अमाइन्स म्हणजे किंवा हे अमाइन्स जे आहे हे बऱ्याच वेळेला आपल्याला प्रोटीन्स, त्यानंतर विटॅमिन्स आणि हार्मोन्स जे आपल्या शरीरामध्ये तयार होतात त्याचा एक कॉन्स्टिट्यूएंट पार्ट आहेत. या अमाइन्सचं पहिल्यांदा आपल्याला डेफिनेशन पाहिजे आहे, त्याच्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन पाहायचं आहे, त्यानंतर त्याचं नॉमेनक्लेचर येईल, त्यानंतर आपण त्याच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन आणि सगळ्यात शेवटी त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज पाहणार आहोत. स्टेप वाईज आपण सुरुवात करूया. फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय अमाइन. अमाइन याचा अर्थ काय? तर आपल्याला एक अमोनिया हा कंपाऊंड माहिती आहे. Okay, so let us start with that. Ammonia that contains 1 nitrogen and 3 hydrogen atoms. आता या अमोनियामधील हायड्रोजन जर आपण अल्काइल ग्रुपनं किंवा अराइल ग्रुपनं जर रिप्लेस केले तर आपण किती अल्काइल ग्रुप किंवा किती अराइल ग्रुप रिप्लेस करू शकतो हे आपण पाहूया. नायट्रोजनची बॅलन्सी 3 आहे, 3 हायड्रोजन त्याला अटॅच आहेत. ओके, सिम्प्लिसिटीसाठी आपण त्याचं स्ट्रक्चर जे आहे NH3 हे असं लिहित आहोत. अशा पद्धतीने लिहिलं म्हणजे व्यवस्थित समजेल. आणि याचा जो नायट्रोजन आहे हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कॅरी करतो. कारण आपल्याला माहिती आहे नायट्रोजनचं आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे त्याच्यामध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात. आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत. त्यापैकी 3 इलेक्ट्रॉन्स ह्या 3 हायड्रोजन बरोबर बॉन्ड करण्यासाठी वापरले जातात. राहिलेले 2 जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे या नायट्रोजनवर लोन पेअरच्या स्वरूपामध्ये अस्तित्वात असतात. दॅट मीन्स नायट्रोजन हॅज अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन इट. आपण यातले एक एक हायड्रोजन अल्काइल ग्रुपनं किंवा अराइल ग्रुपनं रिप्लेस करूया. जर समजा आपण एक हायड्रोजन हा अल्काइल ग्रुपने रिप्लेस केला तर स्ट्रक्चर होईल RNH2. ओके, जर समजा 2 हायड्रोजन आपण अल्काइल ग्रुपने रिप्लेस केले तर दॅट विल बी R2NH. तिन्हीच्या तिन्ही हायड्रोजन जर आपण अल्काइल ग्रुपने रिप्लेस केले तर फॉर्म्युला विल बी R3N. म्हणजे आपण ह्या अमोनियामधील एक हायड्रोजन रिप्लेस करू शकतो किंवा 2 हायड्रोजन रिप्लेस करू शकतो किंवा तिन्ही हायड्रोजन अल्काइल ग्रुपनं रिप्लेस करू शकतो. त्यावेळेला जे मॉलिक्यूल जे कंपाऊंड्स मिळतात त्यांना आपण म्हणतोय अमाइन्स. असंच आपण हेच हायड्रोजन अराइल ग्रुपनं सुद्धा रिप्लेस करू शकतो. म्हणजे फक्त अल्काइल ग्रुपच असावा असं काही नाहीये. ओके, जर समजा आपण एखादा अराइल ग्रुप जर एक हायड्रोजन रिप्लेस केला तर द स्ट्रक्चर विल बी ArNH2. फॉर एक्झाम्पल जर आपण इथं फिनाइल रिंग दाखवली C6H5NH2 दॅट इज अराइल आहे, कारण ही ॲरोमॅटिक रिंग आहे. C6H5 म्हणजे बेन्झाइल रिंग, बरोबर. म्हणजे हे स्ट्रक्चर आपण असं काढू शकतो, बेन्झीन रिंग अटॅच्ड टू NH2 ग्रुप. म्हणजे अमोनियामधला एक हायड्रोजन आपण बेन्झीन रिंगनं रिप्लेस केला तर त्याला आपण म्हणतोय अराइल अमाइन्स. ह्या अमाइन्सचे दुसरा पण हायड्रोजन आपण अराइल ग्रुपनं रिप्लेस करू शकतो. सो द स्ट्रक्चर विल बी C6H5NH C6H5. कदाचित आपण तिन्ही सुद्धा हायड्रोजन 3 बेन्झीन रिंगनं रिप्लेस करू शकतो. त्यामुळे स्ट्रक्चर असं असेल C6H5N C6H5 C6H5.
in each structure nitrogen carries its lone pair of electrons. आता हे जे कंपाऊंड्स तयार झालेत यांनाच आपण म्हणतोय अमाइन्स. म्हणजे आपण काय केलं पहा, या अमोनियामधून एक किंवा दोन किंवा तीन हायड्रोजन आयटम हे अल्काइल ग्रुपनं किंवा अराइल ग्रुपने रिप्लेस केले तर आपल्याला जे कंपाऊंड्स मिळतात त्यांना आपण म्हणतोय अमाइन्स. त्यामुळं आपण साध्या शब्दात इन सिंपल वर्ड्स वी कॅन राईट अमाइन्स ॲज द कंपाऊंड्स obtained by replacing 1, 2 or 3 hydrogen atoms of ammonia by same number of alkyl or aryl groups are called amines. The compounds obtained by replacing 1, 2 or 3 hydrogen atoms. कोणाचे हायड्रोजन आयटम आपण रिप्लेस केले? अमोनियाचे. 1, 2 or 3 हायड्रोजन आयटम्स ऑफ अमोनिया बाय जेवढे हायड्रोजन आहेत तेवढेच आपल्याला अल्काइल ग्रुप किंवा अराइल ग्रुप ठेवावे लागतील. त्यामुळे बाय सेम नंबर ऑफ अल्काइल और अराइल ग्रुप आर कॉल्ड एज अमाइन्स. आता या अमाइन मध्ये इथं आपण पाहिलंय एक अल्काइल ग्रुप आहे, इथं 2 अल्काइल ग्रुप आहे, इथं 3 अल्काइल ग्रुप आहे. एक अल्काइल ग्रुप जर आपण एक हायड्रोजन आपण एका अल्काइल ग्रुपने रिप्लेस केला तर हा जो अमाइन मिळतो त्याला आपण म्हणतो प्रायमरी अमाइन. म्हणजे प्रायमरी हा ॲलिफॅटिक अमाइन आहे, हा ॲरोमॅटिक अमाइन आहे. म्हणजे अल्काइल अमाइन अँड दिस इज अराइल अमाइन. इथं आपण 2 हायड्रोजन आयटम 2 अल्काइल ग्रुपने रिप्लेस केले, सो इट इज सेकंडरी अमाइन. दिस इज द जनरल फॉर्म्युला फॉर सेकंडरी अमाइन. या ठिकाणी आपण अमोनिया मधले 3 हायड्रोजन 3 अल्काइल ग्रुपने किंवा 3 अराइल ग्रुपने रिप्लेस केले, सो दिस इज युअर टर्शियरी अमाइन. हे त्याचा फॉर्म्युला झाला. आता आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन जे आहे त्यांची काही एक्झाम्पल्स पाहू, म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित समजेल. अमोनियामधील एक हायड्रोजन आपण एका अल्काइल ग्रुपने रिप्लेस केला आहे. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल मिथाइल ग्रुपने एक हायड्रोजन रिप्लेस करू. सो द स्ट्रक्चर विल बी CH3NH2. हा झाला मिथाइल अमाइन. हा प्रायमरी आहे कारण का इथं फक्त एकच अल्काइल ग्रुप आहे, दॅट इज वाय इट इज प्रायमरी. अल्काइल हॅलाइड्स आणि अल्कोहोल याच्यामध्ये चे कन्सेप्ट प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरीच्या वेगळ्या आहेत. पण अमाइन्स या टॉपिकमध्ये प्रायमरी अल्काइल हॅलाइड याचा अर्थ याच्यामध्ये फक्त एकच अल्काइल ग्रुप असतो. सेकंडरी अल्काइल हॅलाइड म्हटलं की याच्यामध्ये 2 अल्काइल ग्रुप असणं आवश्यक आहे. हा प्रायमरी अल्काइल हॅलाइडचं प्रायमरी अमाइनचं उदाहरण मिथाइल अमाइन, हे त्याचं कॉमन नेम आहे. नंतर आपण याच्या IUPAC नेम बाबत सुद्धा डिस्कस करूया. फॉर एक्झाम्पल इथं आपण 2 अल्काइल ग्रुप इथे रिप्लेस करायचे. 2 मिथाइल ग्रुप घेऊया, CH3NH3. 2 मिथाइल आहेत, सो इट इज डायमिथाइल अमाइन. ओके. किंवा कदाचित असं पण असू शकतं दोन्ही अल्काइल ग्रुप जे आहेत ते वेगवेगळे असू शकतात. 2 वेगवेगळे अल्काइल ग्रुप आपण घेऊया, म्हणजे दुसरं उदाहरण आपल्याला तयार करता येईल CH3NH
C2H5 म्हणजे एक अल्काइल ग्रुप घेतला मिथाइल आणि दुसरा अल्काइल ग्रुप आहे इथाइल. दोन्ही अल्काइल ग्रुप इथं वेगवेगळे आहेत. सो आता यांचं कॉमन नेम सांगताना आपण अल्फाबेटिकल ऑर्डर फॉलो करायची. मिथाइल आणि इथाइल यामध्ये इथाइल हा प्रेफरन्शियली पहिल्यांदा लिहिला पाहिजे. सो द नेम ऑफ द कंपाउंड इज इथाइल मिथाइल अमाइन. त्यानंतर टर्शरी अमाइन्स याच्यामध्ये तिन्ही अल्काइल ग्रुप जे आहेत हे सारखे पण असू शकतात किंवा वेगळे पण असू शकतात. फॉर एक्झाम्पल आपण तिन्ही ग्रुप जर सारखे मिथाइल ग्रुपच घेतले तर CH3 ओके N CH3 CH3 तिन्ही ग्रुप इथे सारखे आहेत. ओके दिस इज ट्राय मिथाइल अमाइन. किंवा असं पण असू शकतं दोन अल्काइल ग्रुप सारखे आहेत एक वेगळा आहे. दोन अल्काइल ग्रुप आपण CH3 घेऊया मिथाइल ग्रुप घेऊया आणि एक ग्रुप घेऊया इथाइल. आता याचं नाव इथाइल आणि दोन मिथाइल डायमिथाइल नायट्रोजन दॅट इज अमाइन. सो इथाइल डायमिथाइल अमाइन हे त्याचं कॉमन नेम आहे. कदाचित असं पण असू शकेल तीनही अल्काइल ग्रुप वेगवेगळे असू शकतील. त्यामुळे आपण तिसरं पण उदाहरण कन्सिडर करू CH3N C2H5 आणि तिसरा ग्रुप जो आहे हा आपण प्रोपाइल ग्रुप कन्सिडर करू C3H7. ओके आता याच्यामध्ये मिथाइल इथाइल आणि प्रोपाइल अल्फाबेटिकली आपल्याला लिहिलं पाहिजे. फर्स्ट प्रेफरन्स इन इथाइल. सो दिस इज इथाइल. त्यानंतर मिथाइल आणि थर्ड ग्रुप आहे प्रोपाइल. आता याच्यामध्ये दोन पॉसिबिलिटी आहेत. नायट्रोजन हा फर्स्ट कार्बन ॲटमला अटॅच आहे की सेकंड कार्बन ॲटम. आपण इथं फर्स्ट कार्बन ॲटमला अटॅच असं समजलं तर हा N प्रोपाइल झाला. त्यामुळं इथाइल मिथाइल N प्रोपाइल अमाइन ही त्यांची कॉमन नेम्स आहे. आता आपल्याला थोडंसं इथं प्रायमरी अमाइनकडे पाहिलं तर लक्षात येईल याच्यामध्ये एकच अल्काइल ग्रुप आहे म्हणजे याचं पुन्हा क्लासिफिकेशन करणं शक्य नाही. एकच अल्काइल ग्रुप किंवा एक अराइल ग्रुप आपण ठेवू शकतो. ओके एक अराइल ग्रुपचं उदाहरण घेऊया C6H5NH2 हा बेन्झीन रिंगला अमाइन जोडला आहे. त्याला आपण कॉमन नेम आहे त्याचं ॲनिलीन. कॉमन नेम इज ॲनिलीन. त्यानंतर सेकंडरी अमाइन याच्यामध्ये दोन अल्काइल ग्रुप्स आहेत दॅट मे बी सेम ऑर डिफरंट. जर दोन्ही ग्रुप सेम असतील तर त्याला सिंपल अमाइन किंवा सिमेट्रिकल अमाइन असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे उदाहरण आहे हे सिंपल अमाइन्सचं म्हणजे सिमेट्रिकल अमाइन्सचं झालं. हे दुसरं सेकंडरी अमाइन्सचं आपण इथं जर दुसरं एक्झाम्पल पाहिलं त्याच्यामध्ये पहा एक अल्काइल ग्रुप आहे मिथाइल आणि दुसरा अल्काइल ग्रुप आहे इथाइल. दोन्ही ग्रुप वेगवेगळे आहेत. दॅट इज वाय इट इज मिक्स्ड अमाइन ऑर अनसिमेट्रिकल अमाइन. टर्शरी अमाइन्सचं म्हणजे सेकंडरी अमाइन्सचं क्लासिफिकेशन सिंपल अमाइन्स अँड मिक्स्ड अमाइन्स किंवा सिमेट्रिकल अमाइन्स अँड अनसिमेट्रिकल अमाइन्स असं आपल्याला करता येतं. प्रायमरीचं कोणत्याही प्रकारे क्लासिफिकेशन नाही. फक्त याला दोन प्रकारे आपण आपल्या सोयीसाठी म्हणू शकतो. हे जे आहेत हे अल्काइल अमाइन्स आहेत आणि ते अराइल अमाइन्स आहेत. ओके टर्शरी अमाइन्स सुद्धा दोन प्रकारे क्लासिफाय केले जातात. सिमेट्रिकल अमाइन्स अँड अनसिमेट्रिकल अमाइन्स. सिमेट्रिकल म्हणजे याच्यामध्ये सगळेच्या सगळे तिन्ही अल्काइल ग्रुप सेम असले पाहिजे. इफ ऑल द अल्काइल ग्रुप्स अटॅच्ड टू द नायट्रोजन ॲटम आर सेम देन दे आर कॉल्ड एज सिमेट्रिकल अमाइन्स. आता इथं आपण पाहूया फर्स्ट मॉलिक्यूलमध्ये तिन्ही ग्रुप जे आहेत हे मिथाइल ग्रुप आहेत. तिन्ही ग्रुप सेम आहेत. दॅट इज वाय इट इज अन एक्झाम्पल ऑफ सिमेट्रिकल ऑर सिंपल अमाइन. इथं पहा दोन ग्रुप सारखे दिसतात
म्हणजे आपल्याला सिमेट्रिकल वाटण्याची शक्यता आहे. पण डेफिनेशन काय आहे? इफ ऑल द अल्काइल ग्रुप्स अटॅच्ड टू द नायट्रोजन ॲटम आर सेम. इथं सगळे ग्रुप सारखे नाहीत, एक ग्रुप वेगळा आहे. दॅट इज वाय इट इज अन एक्झाम्पल ऑफ अनसिमेट्रिकल अमाइन, किंवा त्याला आपण मिक्स्ड अमाइन म्हणू शकतो. इथाइल डायमिथाइल अमाइन हे त्याचं एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल मध्ये तर आपण पाहिलं तिन्ही अल्काइल ग्रुप वेगळे आहेत. एक मिथाइल आहे, एक इथाइल आहे आणि एक एन प्रोपाइल आहे. तिन्ही ग्रुप वेगळे आहेत. ओके, दॅट इज वाय इट इज अगेन अन एक्झाम्पल ऑफ अनसिमेट्रिकल ऑर मिक्स्ड अमाइन. म्हणजेच आपण सेकंडरी आणि टर्शरी यांचं क्लासिफिकेशन सिमेट्रिकल अमाइन आणि अनसिमेट्रिकल अमाइन असं करू शकतो. सिमेट्रिकल अमाइन कोणाला म्हणायचं? की ज्याच्यामध्ये ऑल द अल्काइल ग्रुप्स अटॅच्ड टू द नायट्रोजन ॲटम आर सेम, देन दॅट इज कॉल्ड ॲज सिमेट्रिकल अमाइन. आणि अनसिमेट्रिकल अमाइन कोणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये द अमाइन इन विच ऑल द अल्काइल ग्रुप्स अटॅच्ड टू द नायट्रोजन ॲटम आर नॉट सेम. हे सारखे नसावे. डिफरंट म्हणायची गरज नाही, सगळे ग्रुप सारखे असतील तर आपण त्याला सिमेट्रिकल म्हणणार. एखादा जरी ग्रुप वेगळा असेल तर दॅट इज अनसिमेट्रिकल अमाइन. या पद्धतीने आपण अमाइन्स आणि त्याचे 3 प्रकार प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी पाहिले आणि तसंच त्याचं क्लासिफिकेशन सुद्धा पाहिलं आहे. आता यानंतर आपण त्यांचं IUPAC नॉमेनक्लेचर कसं करणार आहोत, प्रायमरी अमाइन्सचं, सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन्सचं हे पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण कॉमन आणि IUPAC नॉमेनक्लेचर शिकणार आहोत. प्रायमरी अमाइन्स आपल्याला माहिती आहे. प्रायमरी अमाइन्स त्याचं स्ट्रक्चर आहे RNH2. हे कॉमन त्याचं जनरल फॉर्म्युला आहे. इथं आपण अल्काइल ग्रुप R म्हणजे इथं नायट्रोजनचं एक व्हॅलेन्सी जी आहे, एक हायड्रोजन आपण अल्काइल ग्रुपनं पण रिप्लेस करू शकतो किंवा अराइल ग्रुपनं पण रिप्लेस करू शकतो. यातलं सिम्पलेस्ट एक्झाम्पल आपण अमाइनचं कन्सिडर करूया. म्हणजेच जर मिथाइल ग्रुप एक हायड्रोजन ॲटम अमोनियाचा आपण रिप्लेस केला तर स्ट्रक्चर आहे CH3NH2. CH3 म्हणजे मिथाइल आहे आणि त्याला अमिनो ग्रुप अटॅच आहे. सो द कॉमन नेम इज मिथाइल अमाइन. इथं त्याच पद्धतीनं तुम्ही 2 कार्बन ॲटम असलेला अल्काइल ग्रुप सुद्धा वापरू शकता. CH3 CH2 NH2. आता इथं NH2 ग्रुपला अटॅच असलेला ग्रुप पहा. 2 कार्बन ॲटमचा अल्काइल ग्रुप म्हणजे इथाइल ग्रुप आहे. सो इथाइल ग्रुप आणि फंक्शनल ग्रुप आहे अमाइनचा. सो दिस इज युअर इथाइल अमाइन. हे त्याचं कॉमन नेम आहे. 3 कार्बन ॲटमच्या बाबतीत सुद्धा 3 कार्बन ॲटमचा अल्काइल ग्रुप आपण घेऊया. CH3 CH2 CH2 NH2. आता NH2 ग्रुप आपण हा कॉर्नरच्या कार्बन ॲटमला अटॅच केला आहे. ओके, त्यामुळं हे जे हा जो अल्काइल ग्रुप आहे याची चेन नॉर्मल चेन आहे. त्यामुळं 3 कार्बन ॲटमची नॉर्मल चेन N प्रोपाइल ग्रुप झाला, त्याला NH2 आहे अटॅच. सो इट इज N प्रोपाइल अमाइन. कदाचित असं पण असू शकतं 3 कार्बन आहेत आणि सेकंड कार्बनला NH2 ग्रुप अटॅच आहे. बॅलन्स कंप्लीट झालं. CH3 CH CH3 हा पण प्रोपाइल ग्रुप आहे पण सेकंड कार्बन ॲटमला ब्रांच दिसते. सो इट इज आयसोप्रोपाइल ग्रुप झाला आणि त्याला हा अमाइन जोडला. त्यामुळे आपण म्हणू शकतो आयसोप्रोपाइल अमाइन. हे आपण सध्या फक्त प्रायमरी अमाइन्सचं कॉमन नेम पाहतोय. त्यानंतर आपण त्याचं IUPAC नेम सुद्धा पाहूया. कदाचित असं पण असू शकेल 2 कार्बन ॲटमची चेन आहे आणि त्याला 2 अमिनो ग्रुप अटॅच आहे. CH2 NH2 NH2. ओके, कार्बनच्या व्हॅलेन्सी कंप्लीट करूया. CH2 CH2 करेक्ट. आता इथं पहा 2 अमाइन ग्रुप आहेत आणि मध्ये इथिलीन ग्रुप आहे.
त्यामुळे आपण याला म्हणणार आहे इथिलीन आणि 2 अमाइन. सो इट इज इथिलीन डायअमाइन. दिस इज इथिलीन डायअमाइन. किंवा कदाचित असं पण असू शकतं ॲलिलिक अमाइन सुद्धा आपल्याला घेता येईल. म्हणजे NH2 हा ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे त्याच्या नेक्स्ट कार्बनला कार्बन डबल बॉन्ड कार्बन लिंकेज असेल तर आपण त्याला अलिलिक म्हणतोय. त्यामुळं दिस इज अलिल अमाइन. फक्त वॅलेन्सी कंप्लीट करा. CH2 CH CH2. ओके, दिस इज अलिलिक. का म्हटलं तर NH2 ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे त्याच्या नेक्स्ट कार्बनला कार्बन डबल बॉन्ड कार्बन लिंकेज आहे. सो इट इज अलील अमाइन. आणखी पण काही आपण उदाहरण घेणार आहोत. तत्पूर्वी आपण यांची IUPAC नावं कशी द्यायची हे पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये लॉंगेस्ट चेन ऑफ कंटिन्युअस कार्बन ॲटम घ्यायची. आता इथं तर पहिल्या एक्झाम्पलमध्ये एकच कार्बन ॲटम आहे म्हणजे पॅरेंट अल्केन झाला मिथेन. सो राईट द नेम मिथेन. आता याचा ई हे लेटर कट करायचं आणि त्याच्या ऐवजी अमाइन हा शब्द टाकायचा. म्हणजे सफिक्स येणार आहे त्याचा अमाइन. ई हे लेटर रिप्लेस करणार आहोत कोणत्या सफिक्सनं तर अमाइन. सो द नेम इज मिथॅनअमाइन. याचप्रमाणे इथं पहा 2 कार्बन ॲटमची चेन आहे म्हणजे पॅरेंट अल्केन झाला इथेन. अगेन E is replaced by amine, so it is ethanamine. तर प्रोपेनच्या बाबतीत मात्र इथून आपल्याला नंबरिंग करणं आवश्यक आहे. इथं NH2 ग्रुप ज्या बाजूने जवळ येईल त्या बाजूने आपण कार्बनची नंबरिंग करणार. लॉंगेस्ट चेन 3 कार्बनची आहे. नंबरिंग जर केलं NH2 ज्या बाजूने जवळ आहे त्या बाजूने करावे. 1 2 3. 3 कार्बन ॲटम म्हणजे पॅरेंट अल्केन झाला प्रोपेन. प्रोपॅन. E should be replaced by amine. पण अमाइन ग्रुप कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे पहा. दिस इज अटॅच्ड टू फर्स्ट कार्बन ॲटम. सो इंडिकेट द पोझिशन टू विच अमाइन ग्रुप इज अटॅच्ड. सो इट इज प्रोपॅन डॅश 1 डॅश अमाइन. 4th एक्झाम्पल. याच्यामध्ये पण आपण फर्स्ट लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायला लागेल. 3 कार्बन ॲटमची लॉंगेस्ट चेन आहे. लेफ्ट और राईट दोन्हीकडून जरी नंबरिंग केलं तर NH2 ग्रुप हा सेकंड नंबरला येतो. त्यामुळे कोणत्याही बाजूने आपण नंबरिंग केलं तरी चालू शकेल. 1 2 3. आता इथं पहा 3 कार्बन ॲटमची चेन आहे. सो पॅरेंट अल्केनचं नाव झालं प्रोपेन. अगेन E इज रिप्लेस्ड बाय अमाइन. पण अमाइन ग्रुप कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे पहा. दिस इज अटॅच्ड टू सेकंड कार्बन ॲटम. सो इट इज प्रोपॅन डॅश 2 डॅश अमाइन. आता हे आपण एकच NH2 ग्रुप असलेल्या अमाइनच्या बाबतीत नॉमेनक्लेचर केलेले आहे. परंतु आता हा जो मॉलिक्यूल आहे याच्यामध्ये 2 अमाइन ग्रुप आहेत. 2 अमाइन ग्रुप जर असतील तर त्यावेळेला अल्केनचं आपण पूर्ण नाव लिहिणं अपेक्षित आहे. तिथं मात्र E अल्केनचा E हा डायरेक्ट अमाइनने रिप्लेस करायचा नाही. त्यामुळे इथं आपण पाहूया लॉंगेस्ट चेन कंटिन्युअस कार्बन ॲटमची 2 आहे बरोबर. आता ह्या 2 कार्बन ॲटम्सना सुद्धा आपल्याला नंबरिंग करावं लागेल. समजा यापैकी अमाइन ग्रुप दोन्ही बाजूने 1 नंबरलाच येतो त्यामुळे कुठूनही नंबरिंग केलं तरी चालू शकतं. 1 2. ओके. पॅरेंट अल्केनचं नाव घ्यायचं इथेन. आता हे मात्र E हा शब्द कट करायचा नाही कारण इथं NH2 ग्रुप 2 वेळा आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल तर E हा लेटर कट करायचं नाही. त्यामुळे इथेन. ओके. त्यानंतर पहा फर्स्ट आणि सेकंडला अमाइन ग्रुप आहे. सो 1 2 2 अमाइन ग्रुप आहे.
So it is diamine. इथेन 1,2-diamine. ओके. त्यानंतर अलील अमाइनचा पण नॉमेनक्लेचर करूया. याच्यामध्ये लॉंगेस्ट चेन 3 कार्बन ॲटमची आहे. नंबरिंग करावं लागेल. नंबर द चेन फ्रॉम द एंड विच इज नियरर टू NH2 ग्रुप. त्यामुळे नंबरिंग असेल 1, 2, 3. ओके. आता याच्यामध्ये आपण अल्काइल हॅलाइड्समध्ये किंवा अल्कोहोल्समध्ये आपण नंबरिंग करताना त्यावेळेला जर डबल बॉन्डेड किंवा ट्रिपल बॉन्डेड कार्बन ॲटम प्रेझेंट असेल तर आपण नंबरिंग जे आहे ते करताना डबल बॉन्ड ज्या बाजूने जवळ आहे त्या बाजूने केलं होतं. पण इथं मात्र NH2 ग्रुप ज्या बाजूने जवळ आहे त्या बाजूने आपल्याला नंबरिंग करावं. सो हा 3 कार्बन ॲटमचा अल्कीन म्हणजे प्रोपीन आहे. पण सेकंड नंबरला डबल बॉन्ड दिसतोय. सो दॅट इज प्रो-2-EN हा झाला त्याचा पॅरेंट अल्कीन. बरोबर. पण ENE आता याचा शेवटचा E कट करायचा आणि अमाइन हा कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे पहा. दिस इज अटॅच टू फर्स्ट कार्बन ॲटम. सो 1 अमाइन म्हणून त्याचं नाव झालं प्रो-2-EN. अल्कीन मधला E पुढचा आपण कट केला आणि त्याच्याऐवजी अमाइन हे शब्द वापरतोय. पण अमाइन किती नंबरला अटॅच आहे? फर्स्टला. सो प्रो-2-EN-1 अमाइन असं आपल्याला त्याचं नॉमेनक्लेचर करता येईल. आणखीन पण आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. NH2 CH2 group repeats for 6 times NH. आता याच्यामध्ये पहा CH2 ग्रुप हा 6 वेळा रिपीट झालाय. म्हणजे NH2 CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 असे 6 कार्बन ॲटम आणि मग पुन्हा NH2 आहे. तर आपल्याला लॉंगेस्ट चेन 6 कार्बन ॲटमची मिळेल. बरोबर. मग 6 कार्बन ॲटमची लॉंगेस्ट चेन असेल आणि 2 अमाइन असतील तर IUPAC नेम मी तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनं पहिल्यांदा अल्केनचं पूर्ण नाव लिहायचं. तिथला E कट करायचा नाही. तर पूर्वी पहिल्यांदा त्याचं कॉमन नेम पाहूया. तर इथं 6 मिथिलीन ग्रुप दिसत आहेत. बरोबर. त्यामुळे आपल्याला म्हणावं लागेल हेक्झा मिथिलीन आणि 2 अमाइन ग्रुप दिसतात त्यामुळं डाय अमाइन. त्यामुळे याचं नाव येईल हेक्झा मिथिलीन डाय अमाइन. हे त्याचं कॉमन नेम झालं. IUPAC नेम पाहताना 6 कार्बन ॲटमची चेन आहे. नंबरिंग आपण करणार आहोत. फॉर पाहिजे तर मी दाखवतो इथं. 6 कार्बन ॲटम NH2 पहिल्यांदा. मग CH2 6 वेळा आहे. CH2 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 बरोबर. 1 2 3 4 5 6 आणि पुन्हा आहे NH2. इथं लॉंगेस्ट चेन आपल्याला दिसेल 6 कार्बन ॲटमची. 6 कार्बन ॲटमची चेन म्हणजे आपल्याला म्हणावं लागेल हेक्झेन. नंबरिंग करावं लागेल कारण NH2च्या पोझिशन्स आपल्याला सांगावं लागतील. IUPAC नेममध्ये पहिल्यांदा पॅरेंट अल्केन हेक्झेन. E हा इथं कट करायचा नाही. कारण का तर इथं 2 NH2 ग्रुप आहेत. एकच NH2 ग्रुप असेल तर E शुड बी रिप्लेस्ड बाय अमाइन. पण 2 NH2 ग्रुप असतील तर मात्र अल्केनचं पूर्ण नाव लिहायचं हेक्झेन. त्यानंतर नंबरिंग करा 1 2 3 4 5 6. आता आपल्याला इथे दिसेल 1 नंबरला एक NH2 ग्रुप आहे आणि 6 नंबरला एक NH2 ग्रुप आहे. त्यामुळं त्यांच्या पोझिशन्स इंडिकेट करा 1 6 1 आणि 6. 2 अमाइन आहेत. सो इट इज डाय अमाइन. हेक्झेन 1 6 डाय अमाइन असं आपण त्याचं IUPAC नेम सांगू शकतो. हे एक्झाम्पल जे आहेत हे सगळे आपण अल्काइल अमाइनच्या बाबतीत पाहिले. आता आपण अराइल अमाइनचं एखादं एक्झाम्पल घेऊया. म्हणजे NH2 ग्रुप अटॅच्ड टू अ बेन्झीन. ह्याचं कॉमन नेम आपल्याला माहिती आहे. दॅट इज ॲनिलीन. कॉमन नेम आहे. ओके. पण याचं IUPAC किंवा याला फिनाइल अमाइन सुद्धा म्हणतात. ॲनिलीन किंवा फिनाइल रिंग अॅनिलीन फिनाइल
अमाइन असं सुद्धा याचं कॉमन नेम आहे. पण IUPAC नेम सांगताना मात्र बेन्झिन रिंगला NH2 ग्रुप आहे, त्यामुळे बेन्झिन. ओके, आणि त्याचा ई हा लेटर कट करायचा आणि अमाइन हा शब्द जोडायचा. त्यामुळे त्याचं IUPAC नेहमी बेन्झिन अमाइन. बेन्झिन मधला ई कट केला आणि त्याच्यावर वापरलं अमाइन, बेन्झिन अमाइन हे त्याचं नाव आहे. किंवा कधी कधी आपल्याला IUPAC मध्ये डायरेक्टली ॲनिलीन जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकतं. त्यामुळं ॲनिलीन इज ऑल्सो युज्ड ॲज IUPAC. त्यामुळे आपण ॲनिलीन त्याचं कॉमन नेम ॲनिलीन किंवा फिनाइल अमाइन असं म्हणू शकतो. IUPAC नेम बेन्झिन अमाइन, बेन्झिन अमाइन और ॲनिलीन असं सुद्धा म्हणू शकतो. जर समजा ॲनिलीनचं स्ट्रक्चर आहे आपल्याकडं NH2. ओके, आता याला जर एक मिथाइल ग्रुप अटॅच केला, कोणत्याही पोझिशनला आपण अटॅच करू शकतो. जर समजा इथं अटॅच केला CH3. ओके, तर आपल्याला लक्षात येईल ही ऑर्थो पोझिशन आहे. इथं जर अटॅच असेल, एक कार्बन ॲटमचा गॅप असेल आणि इथं जर CH3 ग्रुप अटॅच असेल तर मेटा पोझिशन. आणि जर 2 कार्बनचा गॅप असेल आणि इथं जर CH3 ग्रुप अटॅच असेल तर त्याला आपण प्यारा पोझिशन असं म्हणतो. ओके, आता इथं CH3 ग्रुप मी ऑर्थो पोझिशनला सबस्टिट्यूट झालेला दाखवलेला आहे. तर याचं नाव आहे ऑर्थो टॉल्युडीन. जर हा ग्रुप इथं असता CH3 ग्रुप तर त्याला मेटा टॉल्युडीन म्हणावं लागलं असतं. इथं असता तर त्याला पॅरा टॉल्युडीन म्हणावं लागलं असतं. आता याचं आपल्याला IUPAC नेम सांगायचं आहे. तर लक्षात घ्या, बेन्झिन रिंग आणि याला अटॅच असलेला NH2 ग्रुप हे बेसिक ॲरोमॅटिक स्ट्रक्चर आहे. आता नंबरिंग देताना आपल्याला अमाइन ग्रुप जिथून आहे तिथून द्यावं लागेल 1, 2, बरोबर. त्यामुळे 2 नंबर ॲटमला मिथाइल ग्रुप असलेला हा बेन्झिन अमाइन आहे किंवा ॲनिलीन आहे असं आपण म्हणू शकतो. कारण बेन्झिन रिंगला NH2 अटॅच असेल तर त्याचा IUPAC नेम आपल्याकडे आहे, दॅट इज बेन्झिन अमाइन. किंवा तुम्ही ॲनिलीन सुद्धा म्हणू शकता. दोन्हीपैकी कोणताही शब्द वापरा, बेटर ऑप्शन बेन्झिन अमाइन. ओके, पण सेकंड नंबरला मिथाइल ग्रुप दिसतोय, ती पोझिशन आपल्याला इंडिकेट केली पाहिजे. त्यामुळे 2 मिथाइल बेन्झिन अमाइन किंवा यालाच तुम्ही 2 मिथाइल ॲनिलीन म्हटलं तरी सुद्धा 2 मिथाइल बेन्झिन अमाइन और 2 मिथाइल ॲनिलीन असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. ओके, जर समजा ही बेन्झिन रिंग आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट मिथाइल ग्रुप मधला एक हायड्रोजन जर कमी केला CH2 आणि त्याला आपण जोडला NH2 तर याचं नाव काय असेल. तर या बेन्झिन रिंगला जर CH2 ग्रुप जोडला असेल तर त्याला आपण बेन्झाइल ग्रुप असं म्हणतो आणि त्याला अमाइन जोडलाय, सो इट इज बेन्झाइल अमाइन. त्यामुळे त्याचं नाव कॉमन नेम आहे बेन्झाइल अमाइन. IUPAC नेम सांगताना तुम्ही ॲलिफॅटिक कार्बन ॲटमची चेन सुद्धा पॅरेंट अल्केन म्हणून कन्सिडर करू शकता किंवा फिनाइल रिंग सुद्धा इथं आपल्याला. आता फिनाइल रिंगला तर डायरेक्टली अटॅच नाही आहे हा NH2, त्यामुळे फिनाइल रिंग आपल्या इथं पॅरेंट अल्केन म्हणून कन्सिडर करता येणार नाही आहे. त्यामुळं इथं पहा, एक कार्बन ॲटमचाच अमाइन आहे. एक कार्बन ॲटम असलेला अमाइन म्हणजे मिथॅन अमाइन, हे त्याचं IUPAC नेम आपण पाहिलेलं आहे. पण त्याला एक फिनाइल रिंग जोडलेली आहे, त्यामुळं याचं नाव फिनाइल मिथॅन अमाइन. फिनाइल मिथेन अमाइन. मिथेन अमाइन तर आपल्याला माहिती आहे, त्यालाच फिनाइल रिंग जोडली, हायड्रोजनची जागा फिनाइल रिंगने घेतली. जर इथं फक्त CH3NH2 असता, हे स्ट्रक्चर नसतं CH3NH2 तर आम्ही त्याला म्हटलं असतं मिथॅन अमाइन. पण इथं त्या हायड्रोजनच्या ऐवजी आलेली फिनाइल रिंग, सो इट इज फिनाइल मिथॅन अमाइन असं आपल्याला त्याला म्हणता येईल. ओके, याच पद्धतीने कदाचित असं पण स्ट्रक्चर असेल, सायक्लिक स्ट्रक्चर आहे.
आणि सॅच्युरेटेड स्ट्रक्चर आहे. सायक्लोहेक्झेनचं हे स्ट्रक्चर आहे, बरोबर. 6 कार्बन ॲटम आहेत, सायक्लिक पद्धतीने अरेंज केले, त्यामुळे सायक्लोहेक्झेन झाला. त्याला जर NH2 ग्रुप अटॅच असेल डायरेक्टली, तर आपण त्याला काय म्हणू शकतो बघा, सायक्लोहेक्झाइल ग्रुप झाला, त्याला अमाइन जोडलाय, सो दॅट इज सायक्लोहेक्झाइल अमाइन. ओके. पण IUPAC नेम देताना सायक्लोहेक्झेन हा पॅरेंट अल्केन आहे, बरोबर. सायक्लोहेक्झेन त्याचा ई कट करायचा आणि अमाइन वापरायचा, त्यामुळं नाव होईल सायक्लोहेक्झेन मधला ई कट केला, कारण एकच NH2 ग्रुप आहे, सायक्लोहेक्झॅमाइन हे त्याचं IUPAC नेम झालं. आता यानंतर हे प्रायमरीचं आपण क्लासिफिकेशन, प्रायमरीचं नॉमेनक्लेचर पाहिले, प्रायमरी अमाइन्सचं. आता आपण सेकंडरीचं नॉमेनक्लेचर पाहूया. IUPAC कॉमन एट IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ सेकंडरी अमाइन्स. त्याचं एक त्याच्यामध्ये पण आपण सेकंडरी अमाइन्सचं क्लासिफिकेशन केलेलं होतं, सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल किंवा सिम्पल आणि मिक्स्ड. त्यापैकी सिम्पल एक्झाम्पल आपण पहिल्यांदा घेऊया, CH3NH ओके. दोन्ही अल्काइल ग्रुप जे आहेत हे मिथाइल ग्रुप आहेत आणि NH म्हणजे हा अमाइन आहे, बरोबर. दोन मिथाइल ग्रुप आहेत म्हणून याचं कॉमन नेम डायमिथाइल अमाइन इज द फंक्शनल ग्रुप, सो इट इज डायमिथाइल अमाइन. मिक्स्ड अमाइन्सचं एक्झाम्पल करूया. त्या CH3NH दोन्ही ग्रुप वेगवेगळे असतील तर समजा दुसरा ग्रुप घेतला आपण C2H5 ओके. तर इथे दोन्ही ग्रुप वेगळे आहेत. अल्फाबेटिकली पहिल्यांदा कॉमन नेम मध्ये सांगायला पाहिजे, मिथाइल आणि इथाइल. अल्फाबेटिकली ई पहिल्यांदा येतं, सो द नेम इज इथाइल. दुसरा अल्काइल ग्रुप आहे मिथाइल आणि फंक्शनल ग्रुप अमाइन्स आहे, त्यामुळं इथाइल मिथाइल अमाइन असं त्याचं कॉमन नेम झालं. तसंच आपण एखादा अल्काइल ग्रुप घेऊ शकतो आणि एखादा अराइल ग्रुप सुद्धा असू शकतो, त्यामुळं एखादा आपण अराइल ग्रुप म्हणजे बेन्झीन रिंग कन्सिडर करूया. ओके. हे पण मिक्स्ड अमाइन्सचं एक्झाम्पल आहे, कारण दोन्ही ग्रुप वेगवेगळे आहेत. दोन्ही सेम असतील तर दॅट इज सिम्पल ऑर सिमेट्रिकल अमाइन. ओके. आता याच्यामध्ये पहा, एक मिथाइल ग्रुप आहे आणि दुसरा जो आहे हा फिनाइल ग्रुप आहे, त्यामुळे याचं नाव सांगताना पहिल्यांदा अल्फाबेटिकली मिथाइल, नंतर फिनाइल आणि अमाइन. सो दिस इज मिथाइल फिनाइल अमाइन असं आपण त्याचं नाव सांगू शकतो. किंवा कदाचित असं पण असेल, दोन्ही नायट्रोजनच्या दोन व्हॅलेन्सीज ह्या बेन्झीन रिंगच कंप्लीट केल्या असतील तर स्ट्रक्चर असं दिसेल. तर इथं दोन फिनाइल रिंग असलेला अमाइन आहे, सो इट इज डाय फिनाइल अमाइन. ओके. हे अगदी सिंपल लॉजिक वापरून आपण सांगू शकतो, दे आर अल्काइल अमाइन्स. त्यामुळं दोन अल्काइल ग्रुप मिथाइल दिसतात, डायमिथाइल अमाइन. एक ग्रुप मिथाइल आहे, एक इथाइल आहे. अल्फाबेटिकली ई पहिल्यांदा येतो, त्यामुळं इथाइल मिथाइल अमाइन. इथं एक फिनाइल रिंग आणि एक मिथाइल आहे, अल्फाबेटिकली एम पहिल्यांदा येतं म्हणून मिथाइल फिनाइल अमाइन. दोन्ही फिनाइल रिंग आहेत, सो डाय फिनाइल अमाइन असं आपण त्याचे कॉमन नेम सांगू शकतो. परंतु IUPAC नेम सांगताना सगळ्यात पहिल्यांदा इथं लॉंगेस्ट चेन ऑफ कंटिन्युअस कार्बन ॲटम अलॉंग विथ नायट्रोजन ही कन्सिडर केली पाहिजे. त्यामुळे इथं पहा CH3NH ओके. याच्यामध्ये एकच कार्बन ॲटम हा आहे, ओके. NH हा त्याचा फंक्शनल ग्रुप आहे. आता ह्या ठिकाणी एकच कार्बन ॲटम असलेला अमाइन म्हणजे आपण म्हणतो मिथॅनामाइन, हे तर आपल्याला माहिती आहे, दॅट इज मिथॅनामाइन, बरोबर. पण त्याच्या नायट्रोजनला, हे पहा, या नायट्रोजनला आणखीन एक ग्रुप अटॅच आहे. हे नॉमेनक्लेचर आपल्या पहिल्या प्रायमरी
अमाइन सारखंच करायचं. मिथाईल ग्रुप आहे आणि नायट्रोजन, म्हणजे इथं एकच कार्बन ॲटम आहे म्हणून मिथेन आणि अमाइन. सो दिस इज मिथॅन अमाइन, बरोबर. पण नायट्रोजनला मिथाईल ग्रुप पण अटॅच झालेला दिसतोय, त्यामुळे त्याची पण पोझिशन इंडिकेट केली पाहिजे की आधी लिहिणं आवश्यक आहे सबस्टिट्यूट ग्रुप. पण हा नायट्रोजनला मिथाईल ग्रुप आहे, त्यामुळं एन मिथाईल, नायट्रोजनला कोण अटॅच आहे? नायट्रोजनला मिथाईल ग्रुप अटॅच आहे. सो इट इज एन मिथाईल मिथॅनामाइन. एन मिथाईल मिथॅनामाइन. इथं आपण पाहू शकता दोन आपल्याला अल्काइल ग्रुप दिसतात. जो मोठा अल्काइल ग्रुप आहे तो पॅरेंट अल्केन म्हणून कन्सिडर करा. दोन कार्बन ॲटम असलेला अल्केन म्हणजे इथेन, बरोबर. त्यामुळे ह्या बॉक्स मधल्या मॉलिक्युलचं नाव झालं मिथॅनामाइन. आता पहा, नायट्रोजनला मिथाईल ग्रुप अटॅच आहे, त्याची पोझिशन आपल्याला पहिल्यांदा इंडिकेट केली पाहिजे. एन ला अटॅच आहे मिथाईल ग्रुप, त्यामुळे याचं नाव येणार एन मिथाईल इथॅनामाइन. एन मिथाईल इथॅनामाइन, करेक्ट. या ठिकाणी एक फिनाइल रिंग आणि एक मिथाईल ग्रुप इथं आपल्याला नायट्रोजनला अटॅच असलेला दिसतो. त्यामुळे याचं नाव सांगताना आपण ॲरोमॅटिक रिंग जी आहे त्याला जर NH अटॅच असेल तर त्याला आपण ॲनिलीन असं म्हणतो किंवा बेन्झॅनामाइन असं म्हणतो. मग हा जो ग्रुप आहे आपण बेन्झॅनामाइन असा कन्सिडर केला तर नायट्रोजनला मिथाईल ग्रुप अटॅच आहे. सो इट इज एन, नायट्रोजनला मिथाईल ग्रुप एन मिथाईल. याला ॲनिलीन पण म्हणता येईल किंवा बेन्झिनामाइन सुद्धा म्हणता येईल. दोन्हीपैकी कोणताही शब्द वापरा. बेन्झिनामाइन, एन मिथाईल बेन्झिनामाइन असं आपल्याला त्याचं नाव लिहिता येईल. ओके. त्यानंतर इथं आपल्याला दोन बेन्झिन रिंग दिसत आहेत, दोन फिनाइल रिंग आहेत. एकाला आपण पॅरेंट कन्सिडर केला तर हा झाला बेन्झिनामाइन. यातल्या नायट्रोजनला पहा फिनाइल रिंग अटॅच आहे, त्यामुळे एन ला अटॅच कोण आहे? फिनाइल रिंग. सो एन फिनाइल आणि हा मॉलिक्यूल म्हणजेच बेन्झिनामाइन किंवा ॲनिलीन. सो यू कॅन राईट बेन्झिनामाइन और ॲनिलीन. अशा प्रकारे आपण सेकंडरी अमाइन्सचं सुद्धा कॉमन आणि IUPAC नॉमेनक्लेचर करू शकतो. कॉमन मध्ये दोन्ही अल्काइल ग्रुप कोणते आहेत सांगायचे आणि अमाइन हा शब्द जोडायचा आहे. दोन मिथाईल ग्रुप आहेत त्यामुळे डायमिथाईल अमाइन. इथं एक इथाईल आणि एक मिथाईल ग्रुप आहे. अल्फाबेटिकली इथाईल पहिल्यांदा येतो त्यामुळे इथाईल मिथाईल अमाइन. इथं मिथाईल फिनाइलमध्ये मिथाईल पहिल्यांदा येईल, मिथाईल फिनाइल अमाइन. दोन्ही फिनाइल आहेत, डायफिनाइल अमाइन. हे कॉमन निघतं. IUPAC घेताना इथं पहिल्यांदा दोन्हीपैकी कोणता ग्रुप मोठा आहे पहा, त्याच्याबरोबर नायट्रोजन कन्सिडर करा. इथं दोन्ही ग्रुप सेम आहेत त्यामुळे एका बरोबर आपण नायट्रोजन कन्सिडर केला आणि बॉक्स टाकला. एक कार्बन आयटम असलेला अमाइन म्हणजे त्याचा IUPAC नेम आपल्याला माहिती आहे. मिथेन E इज रिप्लेस्ड बाय अमाइन, त्यामुळे मिथॅनामाइन असं लिहितोय आपण. पण ह्या बॉक्सच्या बाहेर सबस्टिट्यूट ग्रुप नायट्रोजनला नायट्रोजनच्या हायड्रोजनला एक सबस्टिट्यूट कोणी केलंय? मिथाईल ग्रुपला. त्यामुळे नायट्रोजनवर एक मिथाईल आहे. सो एन मिथाईल मिथॅनामाइन. इथं लॉंगेस्ट चेन दोन कार्बन आयटमची होऊ शकते कारण दोन्हीपैकी हा इथाईल ग्रुप मोठा आहे त्यामुळे हा पॅरेंट अल्केन म्हणून कन्सिडर करा. म्हणजे हा इथॅनामाइन झाला. त्यातल्या नायट्रोजनला मिथाईल ग्रुप अटॅच आहे त्यामुळं एन ला अटॅच कोण आहे? मिथाईल. एन मिथाईल इथॅनामाइन. इथं हे जे स्ट्रक्चर आहे ॲरोमॅटिक रिंगला डायरेक्टली NH ग्रुप अटॅच आहे म्हणजे ॲनिलीनचं स्ट्रक्चर आहे. त्यातला हायड्रोजन जो आहे तो CH3 ग्रुपने रिप्लेस झाला आहे म्हणजे नायट्रोजनला हायड्रोजन असलेला ॲनिलीन आहे. त्यामुळं एन मिथाईल नायट्रोजनला मिथाईल असलेला ॲनिलीन आहे म्हणजेच एन मिथाईल ॲनिलीन पण म्हणू शकतो किंवा एन मिथाईल बेन्झिनामाइन सुद्धा म्हणता येईल. इथं सुद्धा एक पॅरेंट कंपाऊंड म्हणून कन्सिडर करा. ॲनिलीन म्हटलं किंवा बेन्झिनामाइन म्हटलं तर यातल्या नायट्रोजनला फिनाइल रिंग अटॅच आहे
सो एन फिनाइल बेन्झिनामाइन. असं आपण सेकंडरी अमाइन्सचं कॉमन आणि IUPAC नॉमेनक्लेचर करू शकतो. याच पद्धतीने आपण टर्शरी अमाइन्सचं पण IUPAC आणि कॉमन नॉमेनक्लेचर पाहूया. सो द कॉमन अँड IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ टर्शरी अमाइन्स. आता टर्शरी अमाइन्स म्हणजे आपल्याला माहिती आहे नायट्रोजनला 3 अल्काइल ग्रुप जोडलेले असले पाहिजे. तिन्हीच्या तिन्ही ग्रुप जर सेम असतील तर तो सिमेट्रिकल अमाइन आणि तिन्हीपैकी एक जरी अल्काइल ग्रुप वेगळा असला तरी सुद्धा तो मिक्स्ड किंवा अनसिमेट्रिकल अमाइन म्हणून कन्सिडर केला जातो. आपण पहिल्यांदा सिम्पल टर्शरी अमाइन्सचं एक्झाम्पल घेऊया. म्हणजेच CH3 NCH3 CH3. ओके. आता इथं नायट्रोजनवर प्रत्येक ठिकाणी लोन पेअर असतंच, काढायची काही गरज नाही, पण आपल्या माहितीसाठी मी सांगितलं. 3 मिथाइल ग्रुप असलेला हा अमाइन आहे. त्यामुळं सिंपल किंवा कॉमन नेम आपण म्हणू शकतो दिस इज ट्राय मिथाइल अमाइन. ओके. आता आपण यातला एखादा ग्रुप बदलूया. म्हणजे जर समजा आपण असं घेतलं CH3 NC2H5 CH3, तर या ठिकाणी हे मिक्स्ड अमाइन्सचं म्हणजे अनसिमेट्रिकल अमाइन्सचं एक्झाम्पल तयार झालं. याच्यामध्ये 2 अल्काइल ग्रुप सारखे आहेत आणि एक अल्काइल ग्रुप हा वेगळा आहे. अल्फाबेटिकली आपल्याला नावं सांगता आली पाहिजे अल्काइल ग्रुपची. हा मिथाइल ग्रुप आहे आणि हा इथाइल ग्रुप आहे. तर अल्फाबेटिकली पहिल्यांदा इथाइल ग्रुप सांगितला पाहिजे. त्यामुळे इथाइल आणि 2 मिथाइल म्हणून डायमिथाइल अमाइन. सो इट इज इथाइल. अल्फाबेटिकली की पहिल्यांदा येतो म्हणून पहिल्यांदा इथाइल ग्रुपचं नाव लिहिलं. 2 मिथाइल आहेत, सो डायमिथाइल अमाइन इज द कॉमन नेम ऑफ दिस टर्शरी अमाइन. कदाचित असं पण असू शकतं तिन्ही अल्काइल ग्रुप वेगळे असू शकतात. पूर्वी आपण एक्झाम्पल पाहिले, एक CH3 ग्रुप म्हणजे मिथाइल ग्रुप, एक इथाइल ग्रुप C2H5 आणि एक C3H7 म्हणजे N प्रोपाइल ग्रुप आपण म्हणूया. ओके. सो नाव सांगताना अल्फाबेटिकली आपल्याला सांगायचे इथाइल आहे, मिथाइल आणि प्रोपाइल आहे. बरोबर. पहिल्यांदा आपल्याला सांगावं लागेल इथाइल, नंतर सांगावं लागेल इथाइलच्या नंतर मिथाइल आणि नंतर N प्रोपाइल. बरोबर. त्यामुळे दिस इज इथाइल, देन मिथाइल आणि थर्ड ग्रुप आपल्याला घ्यावं लागेल N प्रोपाइल. अल्फाबेटिकली P पहिल्यांदा, त्यानंतर M येतं आणि नंतर P येतं. त्यामुळं अल्फाबेटिकली आपण अरेंज केले इथाइल, मिथाइल, N प्रोपाइल अमाइन. कदाचित असं पण असू शकेल की हा प्रोपाइल ग्रुप आयसो पद्धतीने असेल, म्हणजे सेकंड कार्बन आयटमला नायट्रोजन अटॅच असेल. मग स्ट्रक्चर कसं दिसेल पहा. CH3 C2H5 इथं आणि इथं C3H7 ठिकाणी CH3 CH3. ओके. म्हणजे नायट्रोजन हा सेकंड कार्बन ॲटमला अटॅच आहे. हा पण पहा इथाइल, मिथाइल आणि हा जो ग्रुप आहे हा आयसोप्रोपाइल आहे. त्यामुळं इथाइल, मिथाइल, आयसोप्रोपाइल अमाइन असं आपल्याला त्याचं कॉमन नेम सांगता येईल. आता याची IUPAC नेम बघा. ॲरोमॅटिकचं मी नंतर एक्झाम्पल घेतो शेवटी. याची आता आपण कॉमन नेम पाहिजे. आता IUPAC नेम पाहूया. IUPAC नेम पाहताना सुद्धा पूर्वीचाच नियम वापरायचा सेकंडरी अल्कोहोलसाठी जसा आहे. यातल्या पहिल्यांदा अल्काइल ग्रुपमध्ये मोठा कोणता आहे पाहायचं आणि त्याला पॅरेंट अल्केन म्हणून कन्सिडर करायचं. आता याच्यामध्ये मोठा अल्काइल ग्रुप कोणी नाही, तिन्ही सारखे आहेत. त्यामुळे एखाद्याला आपण पॅरेंट अल्केन म्हणून कन्सिडर करूया. एक कार्बन आयटम असलेला अमाइन म्हणजे झाला मिथेन अमाइन. ई कट करायचा, मिथॅन अमाइन. परंतु या नायट्रोजनला 2 सबस्टिट्यूट ग्रुप्स आहेत. नायट्रोजनला एक मिथाइल आहे, नायट्रोजनलाच एक मिथाइल आहे.
म्हणजे नायट्रोजनवर 2 सबस्टिट्यूशन्स आहेत म्हणून नायट्रोजन 2 वेळा इंडिकेट करायचा. NN 2 वेळा का तर 2 सबस्टिट्यूशन आहेत म्हणून. कोणावर आहे नायट्रोजन म्हणून पण नायट्रोजन 2 वेळा दिला. NN कोण आहे पहा 2 मिथाइल आहेत. सो डाय मिथाइल आणि एक कार्बन ॲटम असलेला अमाइन दॅट इज मिथॅनामाइन. मिथॅनामाइन ओके. हे त्याचं IUPAC नेम. कशा पद्धतीने पहा एक कार्बन ॲटम असलेला अल्केन मिथेन अमाइन ई कट केला मिथॅनामाइन हा त्याचा पॅरेंट कंपाऊंड झाला. नायट्रोजनवर 2 मिथाइल ग्रुप आहेत एकाच नायट्रोजनवर NN डायमिथाइल 2 मिथाइल आहेत म्हणून डायमिथाइल NN डायमिथाइल अमाइन. सेकंड मॉलिक्यूल मध्ये पाहूया. इथे मोठा कार्बनची चेन आहे इथाइलची त्यामुळे हा तिथं पॅरेंट अल्केन होईल. 2 कार्बन ॲटम असलेला अल्केन म्हणजे इथेन त्यामुळे इथॅनामाइन. पण नायट्रोजनवर 2 मिथाइल ग्रुप आहेत. अगेन याच पद्धतीने आपल्याला NN डायमिथाइल ओके. नायट्रोजनवर 2 मिथाइल NN डायमिथाइल 2 कार्बन ॲटम असलेला अल्केन आहे इथेन बरोबर. ई कट करायचा आणि त्याच्या वेळी वापरायचा अमाइन दॅट इज इथॅनामाइन. NN डायमिथाइल इथॅनामाइन. त्यानंतर थर्ड मॉलिक्यूल मध्ये पहा लॉंगेस्ट चेन 3 कार्बन ॲटमची येते बरोबर. नंबरिंग केलं तर हा 1 नंबरलाच नायट्रोजन अटॅच आहे म्हणजे 1 प्रोपॅन अमाइन किंवा प्रोपॅन डॅश 1 डॅश अमाइन बरोबर. आणि स्प्लिट केलं तर आपल्याला असं दिसेल CH2 CH2 CH3. ते शॉर्टमध्ये आपण लिहिलं होतं C3H7 म्हणजे फर्स्ट कार्बन ॲटमलाच नायट्रोजन अटॅच आहे. नंबरिंग केलं 1 2 3 बरोबर. ह्याचं नाव काय होईल पहा 3 कार्बन ॲटमचं अल्केन म्हणजे प्रोपॅन. नायट्रोजन किती नंबर कार्बन ॲटमला अटॅच आहे 1 नंबरला त्यामुळे प्रोपॅन ई कट करायचा 1 नंबरला अमाइन ग्रुप आहे प्रोपॅन डॅश 1 डॅश अमाइन बरोबर. पण सबस्टिट्यूट ग्रुप आधी सांगितले पाहिजे. नायट्रोजनवर 1 इथाइल ग्रुप आहे नायट्रोजनवर 1 मिथाइल ग्रुप आहे. दोन्ही ग्रुप इथं सेम असल्यामुळे आपण NN डायरेक्ट म्हटलं. पण आता इथं N ला 1 इथाइल आहे आणि N लाच 1 मिथाइल आहे त्यामुळे आपल्याला म्हणावं लागेल N इथाइल N मिथाइल म्हणजे 1 नायट्रोजनवर 1 इथाइल ग्रुप आहे नायट्रोजनवर 1 मिथाइल ग्रुप आहे त्यामुळे N इथाइल N मिथाइल प्रोपेन आहे बरोबर. त्यामुळे प्रोपॅन ई कट केला बरोबर डॅश 1 नंबरलाच अमिनो ग्रुप आहे सो 1 अमाइन म्हणून याचं पूर्ण नाव झालं N इथाइल N मिथाइल प्रोपॅन डॅश 1 डॅश अमाइन. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण पाहूया. याच्यामध्ये नायट्रोजन अटॅच असलेले 3 अल्काइल ग्रुप पहा. एक मिथाइल आहे एक इथाइल आहे आणि एक आहे आयसोप्रोपाइल. ही झाली लॉंगेस्ट चेन. याला नंबरिंग केलं पाहिजे. नंबरिंग 1 2 3 बरोबर. म्हणजे प्रोपॅन अमाइन झाला पण प्रोपॅनच्या सेकंडला कार्बन नायट्रोजन अटॅच आहे त्यामुळं प्रोपॅन इथं कसा 1 अमाइन आहे तसं इथं प्रोपॅन डॅश 2 डॅश अमाइन असं आपल्याला त्याचं नाव सांगावं लागेल. पण या नायट्रोजनवर 2 अल्काइल ग्रुप आहेत त्यांची पण नावं आपल्याला सांगितली पाहिजे. नायट्रोजनला एक इथाइल ग्रुप अटॅच आहे नायट्रोजनला एक मिथाइल त्यामुळं N इथाइल N मिथाइल प्रोपॅन डॅश 2 डॅश अमाइन ओके. आता आणखीन एक आपण ॲरोमॅटिक स्ट्रक्चर कन्सिडर करूया फायनल म्हणजे आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम आपलं संपेल ओके. जर समजा असं असेल की नायट्रोजनला 3 अटॅच असणारे ग्रुप एक मिथाइल ग्रुप कन्सिडर केला दुसरा मिथाइल घ्या किंवा इथाइल समजा मिथाइलच घेतला आणि एक बेन्झीन याला अटॅच असेल तर
याचं कॉमन नेम काय येईल पाहायचं. नायट्रोजनला 2 मिथाइल ग्रुप अटॅच असलेला हा कोण आहे, ॲनिलीन आहे. म्हणजे एन 2 मिथाइल असलेला ॲनिलीन, त्यामुळे कॉमन नेम येणार NN डायमिथाइल ॲनिलीन. कारण हे 2 मिथाइल ग्रुप कुठे आहेत हे सांगणं आवश्यक आहे. हे 2 मिथाइल ग्रुप जे आहेत हे बेन्झीन रिंगला असले तर आपण म्हणणार आहे त्याच्या पोझिशन सांगून डायमिथाइल ॲनिलीन. पण ह्या 2 मिथाइल ग्रुप जे आहेत हे नायट्रोजनवर आहेत, त्यामुळे पोझिशन सांगितली पाहिजे नायट्रोजनवरचे, म्हणजे NN डायमिथाइल ॲनिलीन हे त्याचं कॉमन नेम. आता याचं आपण IUPAC ने पाहूया. ओके, तर इथं आपल्याला लक्षात आलं पाहिजे हा जो आहे हा पॅरेंट कंपाऊंड कन्सिडर करायचा, म्हणजे ॲनिलीन किंवा बेन्झिनामाइन. त्यातल्या नायट्रोजनवर 2 मिथाइल ग्रुप आहेत, त्यामुळं NN डायमिथाइल, करेक्ट, NN डायमिथाइल. आणि बेसिक कंपाऊंड आहे ॲनिलीन किंवा बेन्झिनामाइन, काही लिहा. इथं आपण आता ॲनिलीन लिहूया, आपण त्यालाच बेन्झिनामाइन असं म्हटलेलं आहे. NN डायमिथाइल बेन्झिनामाइन. कदाचित असं पण असू शकतं नायट्रोजनला अटॅच असलेला एक बेन्झीन रिंग आहे, एक मिथाइल आणि एक इथाइल ग्रुप पण असू शकतो. त्यामुळे स्ट्रक्चर असं दिसेल आपल्याला, बेन्झीन रिंग, नायट्रोजन अटॅच टू 1 मिथाइल ग्रुप अँड अटॅच टू 1 इथाइल ग्रुप. आता इथं पण आपल्याला नाव सांगताना पॅरेंट कंपाऊंड जो आहे हा ॲनिलीन कन्सिडर करावा लागेल और बेन्झिनामाइन, करेक्ट. पण Nला एक काय पहा इथाइल ग्रुप आहे आणि एक मिथाइल ग्रुप आहे, म्हणजे कॉमन नेम सांगताना N मिथाइल ॲनिलीन असं आपल्याला कॉमन नेम सांगावं लागेल. N मिथाइल ॲनिलीन इज द कॉमन नेम. किंवा IUPAC आता सांगायचं असेल तर हा पॅरेंट कंपाऊंड आपण कन्सिडर केला, ॲनिलीन आहे किंवा बेन्झिनामाइन. यातल्या नायट्रोजनवर एक इथाइल आणि एक नायट्रोजनवर मिथाइल आहे, जवळजवळ अशाच पद्धतीनं याचं नाव आहे, म्हणजे N इथाइल N मिथाइल ॲनिलीन किंवा बेन्झिनामाइन. या लेक्चरमध्ये आपण अमाइन्स जे आहेत या अमाइन्सचं पहिल्यांदा डेफिनेशन पाहिली, त्यानंतर त्याचं प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी असं क्लासिफिकेशन पाहिले, त्यानंतर सेकंडरी आणि टर्शरीचं सिंपल आणि मिक्स्ड अमाइन्स असं क्लासिफिकेशन पाहिले, त्यानंतर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन्स आपण IUPAC नॉमेनक्लेचर आणि कॉमन नेम सुद्धा पाहिलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ कन्सेप्ट समजेपर्यंत पुन्हा रिपीट पहा आणि सर्व एक्झाम्पल्स जी आहेत ती बुकमध्ये एखाद्या लिहून त्याची प्रॅक्टिस करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि काही डिफिकल्टी असली आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही डिफिकल्टी असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अमाइन्सच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन पाहणार आहोत. थँक्यू.